महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। बाळासाहेब किसनराव हावळे, चौसाळा आणि या पंचक्रोशीत हे नाव प्रत्येकाच्या परिचयाचं आहे। कारण बाळासाहेब हे पहिल्यापासूनच भाजपाचे सच्चे कार्यकर्ते। 2004 पासून एक कार्यकर्ता म्हणून सुरू झालेला हा प्रवास। कधीही कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही, काही मिळावं हेही अपेक्षा नाही। ते सांगतायत की मी या ठिकाणी 10 रुपयाचा सुद्धा लाभार्थी नाही, तर मी माझा सक्षम आहे। आणि मग मी राजकारण का करतो, तर हे राजकारण करण्याची आवड अशी आहे की याच्या माध्यमातून 4 लोकांची कामं व्हावी, 4 लोकांपर्यंत पोहोचता यावं। आणि या पक्षाची जी काही विचारसरणी आहे त्यांना आवडली आणि म्हणून ते अगदी मागच्या अनेक वर्षापासून अगदी खंबीरपणे पाय रोवून उभे आहेत। मी पाय रोवून यासाठी म्हटलं की एकाच विचाराने चालणं हल्ली फार अवघड आहे खरं तर। कारण लोकांचे विचार बदलले की पक्ष बदलतो। कोणी म्हणतं की जनतेची डिमांड आहे, कोणी म्हणतं कार्यकर्त्यांचा आग्रह होता म्हणून पक्ष बदलला। परंतु मला असं वाटतं की कार्यकर्ते कधीही आग्रह करत नाहीत, नेता सोयीनुसार या ठिकाणी चाललेला असतो। अगदी बाळासाहेबांनी मागच्या अनेक वर्षापासून फक्त भारतीय जनता पार्टी BJP एवढाच पक्ष ठेवला आणि पाहता पाहता त्यांच्या कार्याची दखल घेतली। खरं तर आज त्यांची निवड झाली आहे उपाध्यक्षपदी। जाणून घेऊया नेमका त्यांचा प्रवास काय, त्यांच्या मनात नेमकं काय, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत नेमक्या। साहेब, भाजपाच्या बीड तालुका उपाध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे। खरं तर हे भूषणावं आहे। चौसाळा आणि परिसरातून तुमचं अभिनंदन होत आहे, कौतुक होत आहे, तर काय प्रतिक्रिया, काय सांगाल? नाही, आमच्यासाठी ही गोष्ट भूषणावं नाहीच, आमच्यासाठी एक जबाबदारी आहे की पक्षाचे, केंद्र सरकारचे विचार, त्यांच्या योजना, राज्य सरकारचे विचार, त्यांच्या योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचणे हाच आमचा मूळ हेतू आहे। 2004 पासून तुम्ही एकनिष्ठ आहात। खरं तर मी वारंवार या शब्दाचा उल्लेख करतोय। काय सांगाल नेमकं की असं का वाटलं बरं की आपण भाजपाचं काम केलं पाहिजे? त्या काळात असं काय वाटलं नेमकं, काय कारण ठरलं असं? या पक्षाचे हेतू स्वच्छ आहे। जो जनतेविषयी यांना काही करायचंय आमच्या पक्षाला ते स्वच्छ आणि प्रामाणिकपणे जनतेसाठी करणारा पक्ष आहे, म्हणून मी भाजपची निवड केली आहे। बाळासाहेबजी मागच्या 20-21 वर्षापासून सक्रिय आहात, जवळपास 21 वर्ष। या 21 वर्षामध्ये काय कसं कार्य केलं नेमकं, कामाचं स्वरूप कसं होतं? कामाचं स्वरूप म्हणजे आम्ही शेवटच्या माणसापर्यंत कामाची आमची व्याप्ती वाढलेली। कुणाचा दवाखान्याचा प्रश्न असो, कुणाचा काही इतर छोट्या मोठ्या गोष्टी असो, ते आम्ही पूर्णपणे जबाबदारीने आम्ही त्यांच्या सोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे। बऱ्याच वेळेला जेव्हा आपण एखाद्या पक्षामध्ये काम करतो तेव्हा आपल्याला काहीतरी अपेक्षा असते आणि तुम्ही तर 20 वर्षापासून सक्रिय आहात, तर कधी काळी ज्या वेळेला प्रवेश केला होता म्हणजे कधी असं मनात नाही आलं का की आपल्याला कुठलं पद मिळत नाही बुवा किंवा आपला कुठला लाभ होत नाही, असं कधी वाटलं नाही का? पद भाजपच्या विचारश्रेणीमध्ये पद हा विशेष नाही। आज मी पक्षाकडे इतकी जोरदारपणे मागणी केली नव्हती, फक्त आमचा एकमेव पक्ष आमचा असा भाजप आहे की ती शेवटच्या कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे संधी देतो, एवढं मात्र नक्की सांगू शकतो। निश्चितच बाळासाहेबजी, तुमच्या कार्याची दखल पक्षाने घेतली। खरं तर विचार असं वाटतं की मग आतापर्यंत कार्य केलं आहेच की एक प्रत्येक गावात जाणे, तिथे आपले विचार पेरणे, आपला पेरता आले पाहिजे खरं तर। कारण ज्याला चांगली पेरणी येते त्या चांगलं उगवतं असं म्हणतात आणि तुम्ही आतापर्यंत खूप चांगली पेरणी केली आहे विचारांची। तर एक साधारणतः विचार असं वाटतं आता पद आहे तर पुढील काळामध्ये पक्ष बांधणी म्हणजे अगदी पक्षाला अगदी सर्वसामान्य माणूस देखील जोडल्या गेला पाहिजे, यासाठी आपली काय रणनीती आहे? आमची आता या बीड तालुक्यामध्ये जुने आणि नवे यांचं समीकरण जोडून पक्षासाठी आम्हाला ताकद उभी करणे हे आमच्या पुढे ध्येय आहे। जुने आणि नवे यांना एकत्र करणे, समीकरण तयार करणे आणि कसं आपलं काम करता येईल यासाठी प्रयत्न करणे। एक विचार वाटतं की राजकारणात जेव्हा आला भाजपामध्ये तर तुमच्यासमोर आदर्श त्या काळात कोण होता आणि आजही कोण आहे आदर्श? आमच्या समोर आदर्श त्या काळी आपले देवेंद्रजी, आपलं नरेंद्रजी मोदी
देवेंद्र फडणवीस, आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे. बर, आता जर पक्षाने परत संधी दिली, कारण तुमचा स्वभाव, तुमची कामं करण्याची पद्धत लोकांना माहीत आहे, तर कोणती निवडणूक लढायला आवडेल का आणखी काही? पक्ष जे जबाबदारी देईल ती आमच्यासाठी शिरसावंदी असेल. आम्ही या चौसाळा परिसरामध्ये एक चौकशी केली की तुमचं नाव पुढे येते, तर काय तुमचा हेतू काय? आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे साहेब सांगितलं की तुम्हाला लढायचं तर आम्ही बिनधास्त लढू. त्यांनी सांगितलं की हा मी दगड दिला आपल्या पक्षाचा, तो निवडून आणायचा, त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू. येणाऱ्या काळामध्ये ठीक आहे की संधी ज्याला मिळायची त्याला मिळेल समजा, परंतु येणाऱ्या काळामध्ये एक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दृष्टीने काय नेमकी पक्षासाठी जमेची बाजू काय नेमकी, म्हणजे विजय आपला उमेदवार जो कोणी असेल, तुम्ही असाल किंवा आणखी कुणी असेल, यासाठी नेमकं वातावरण कसं आहे? आमच्यासाठी एकदम पोषक वातावरण आहे. आम्ही जर महायुती झालं तर ठीक, नाहीतर आम्ही जरी सेपरेट जरी लढलो तरी आमच्या उमेदवार निवडण्याची आजच्या घडीला पूर्ण परिस्थिती. आजवर अनेकांची आपण सेवा करत गेलात, अनेकांना मदत करत गेलात, तर परत विचारतो काय गमावलं आणि काय कमावलं? आम्ही गमावलोही नाही आणि कमावलोही नाही, आणि तो आमच्या डोक्यात विषयच नसतो. अच्छा, मला असं वाटतं की थोडं कमावलंय म्हणजे माणसं कमावली, फक्त माणसं कमावली, हे तर मान्य करावं लागेल. पहा, मुळामध्ये काय कमवायचं आणि काय कमवायचं करतं, कारण कोणी पाहिजे किती आयुष्य नेमकं, परंतु जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत सुंदर असावं, चांगलं असावं, चांगले विचार आपण पेरले पाहिजेत, आपली विचारधारा स्पष्ट असावी. बाळासाहेब यांनी पहिल्यापासून आपली विचारधारा स्पष्ट ठेवली, प्रामाणिक राहिले, आणि या परिसरामध्ये सगळ्यांना माहिती आहे की खऱ्या अर्थानं भाजपाचा एक सच्चा कार्यकर्ता, जनसेवक. मी जनसेवक यासाठी म्हटलं की कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जो सेवा करतो तो जनसेवक, आणि अपेक्षा ठेवून सेवा करणारा याच्याबद्दल काय बोलावं माझ्याकडे शब्द नाहीत खरं तर. परंतु बाळासाहेबांनी जे काम केलं आहे ते अगदी वाखाणण्याजोगं आहे. यानंतरही आपण असंच काम करत राहावं, आणि पक्ष आपल्याला निश्चितपणे आणखी चांगली जबाबदारी भविष्यात देईल. या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला न्यूज वन महाराष्ट्राच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी नवनिर्वाचित भाजपाचे बीड तालुका उपाध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी हावळे यांच्याशी साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.